नमस्कार. ईश्वरीचे वडील ईश्वरीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण ईश्वरीला मात्र त्या गोष्टी कळतच नसतात. ईश्वरी मोठ्याने बोलते, बाबा तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही. पण बाबा एकच गोष्ट सांगेन, तुम्ही जे काही बोलताय ते माझ्या मनापर्यंत पोचत नाही आहे. बाबा एक गोष्ट करताय का, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते एका पानावर लिहून देताय का. तेव्हा ईश्वरीचे वडील डोळ्याने इशारा करतात की हो. तेव्हा ईश्वरी त्यांना एक कागद पेन देते. तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील त्या कागदावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांचा हात थरथरत असतो, त्यामुळे त्यांना लिहिता येत नसतं. पण शेवटी त्याने लिहिलेलं असतं की राकेशशी लग्न करू नकोस. हे वाचताच ईश्वरी चांगलीच गांगरते. तेव्हा मात्र जयू आत्या बोलते, अरे दादा काय बोलतोयस तू. दादा अरे तू असं कसं काय सांगू शकतोस की राकेशशी लग्न करू नकोस म्हणून. तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते, इशू बाळा जर का हे काहीतरी सांगत असेल तर नक्कीच यामध्ये काहीतरी तथ्य आहे. इशू बाळा तू यांच्यावरती विश्वास ठेव. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, हो हो आई हो, तू नको काळजी करूस. बाबा जर का बोलतायत तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला नम्रता बोलते, इशू तुला कळतंय, अर्णव सर सुद्धा त्या दिवशी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तू मात्र त्यांच्याकडे लक्ष दिलं नाहीस. इशू अगं समजून जा बाळा, काहीतरी नक्कीच आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते हो. तेवढ्यात मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते, बाबा तुम्ही असं का बोलताय. बाबा खरं खरं सांगा. त्यावेळेला मात्र ईश्वरीचे वडील काहीच लिहत नसतात. त्यावेळेला लगेच जयू आत्या बोलते, नक्की काय चाललंय या घरात मलाच कळत नाही. प्लीज अरे उगाचच ठरलेलं लग्न कशाला मोडताय. अरे 7 दिवसात लग्न करायचं असं ठरलंय ना. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, पुरे 7 दिवसात मी लग्न करणार नाही हे तुम्हाला माहिती आहे. आणि खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता. आई तुम्ही मला विचारलत का. तुम्ही मला न विचारता निर्णय घेतलात. तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, बोल ना आई का असं वागलीस तू. त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते, नाही या बाळा, आम्ही तुला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेतलेला नाही. आणि खरं सांगू का बाळा, तू या विषयावर उगाच वाद घालू नकोस, कारण या विषयावर कोणताही वाद घालून उपयोगाचा नाही. खरं सांगायचं तर हा विषयच थांबव. तुझं लग्न त्या राकेशशी होणार नाही अशी तुझ्या बाबांची इच्छा आहे, तर तुझं लग्न त्या राकेशशी नाही होणार. तेव्हा लगेच जयू आत्या बोलते, अरे काय चाललंय काय. अगं असं का वागते सुप्रिया. दादाची मनस्थिती आता वेगळी आहे, पण तू तर राकेशला ओळखतेस ना, तरीसुद्धा तू असं कसं काय वागू शकतेस. त्यावेळेला मात्र लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते, काहीतरी नक्कीच आहे जे आपल्यापासून लपवलं जातंय, आणि त्या गोष्टींना मी पाठीशी घालणार नाही. खरं सांगू का, मला सुद्धा त्या राकेशवरती संशय आहेच. तो राकेश ज्या पद्धतीने वागतो ना, ती पद्धत चुकीची आहे. इकडे अर्णव राकेशला म्हणत असतो, राकेश तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस, आणि याची शिक्षा तुला मिळणार. देवसुद्धा बघतोयच, आणि तुला देव ती शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही. तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तू मिस इंदोरशी लग्न करू शकत नाहीस. त्यावेळेला मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो, बघ कितीही विचार कर तरीसुद्धा मी तुझ्या बाबतीत ते होऊ देणार नाहीच. तेव्हा लगेच राकेश बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, येत्या 7 दिवसात तू त्या लावण्याशी लग्न करायचं, आणि मी माझ्या मिस इंदोरशी. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, हे कधीच होणार नाही. तुला जे काही प्रयत्न करायचे आहेत ते कर, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तुझ्या आयुष्याची वाट लावायला हा अर्णव आहे. मिस इंदोरच्या आयुष्यात अजिबात उतरण्याचा प्रयत्न करू नकोस, आणि जर का तसा प्रयत्न जरी करत असशील ना, तर तू तुझ्याच आयुष्याची माती करून घेतोयस, एवढं मात्र लक्षात ठेव. तेव्हा मात्र राकेशला खूपच राग येतो. त्यावेळेला राकेश अर्णवच्या अंगावर धावत जाणार. तेवढ्यात मामा मोठ्याने ओरडतो, राजेश स्वतःला आवर, कारण नको ते मिळवण्याच्या पाठी धावतोयस तू. अरे सोन्यासारखी बायको असताना तिच्या मनाशी खेळलास. जेव्हा आमच्या अंजलीला हे कळेल ना की तू एक नंबरचा नालायक माणूस आहेस,
तू त्या ईश्वरीशी लग्न करण्याचा प्रयत्न करतोयस त्यावेळेला अंजली तुला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने राकेश हसायला लागतो आणि म्हणतो, मला त्या मूर्ख बाईशी कुठे काही देणं घेणं आहे. ती मूर्ख बाई मला माझ्या आयुष्यात नको. तेव्हा मात्र अर्णवचा राग अनावर होतो आणि अर्णव सटासट अशा राकेशच्या कानाखाली मारतो आणि त्याला म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या ताईच्या बाबतीत असं बोलायची. काही झालं ना तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे. तू जे काही वागलायस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच. त्यावेळेला मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि तो राकेशला जोरात ढकलून देतो. त्यावेळेला लगेच राकेश मोठ्याने बोलतो, अर्णव तू जे काही करतोयस ना याची शिक्षा तुला भयानक मिळेल. तेव्हा अर्णव बोलतो, मला काही एक फरक पडत नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही आहे. आता मात्र तुमच्या आयुष्याची वाट लावायची सुरू झाली. तर इकडे राकेश ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि ईश्वरीला म्हणतो, काय ईश्वरी, बाबा बरे आहेत ना? मग आता आपण आपल्या लग्नाच्या तयारीला सुरुवात करूया. काही झालं तरी आपल्या लग्न लवकरात लवकर व्हायला पाहिजे. तेव्हा लगेच मोठ्याने नम्रता बोलते, काय हो राकेशजी, तुम्हाला लग्नाची एवढी का घाई लागले? खरं सांगायचं तर आमच्या इशूला पण एवढी घाई लागली नाही. त्यावेळेला लगेच राकेश बोलतो, तसं नाही, तुमच्या बाबांची इच्छा होती म्हणून मी म्हणालो, बाकी काही नाही. बाकी तुम्ही उगाचच कोणताही अर्थ काढू नका. त्यावेळेला मात्र राकेश खूपच चिडलेला असतो. राकेश मोठ्याने बोलतो, पुरे, आता विषय ताणायची गरजच नाही. हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल. प्लीज लवकरात लवकर हा विषय इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो. राकेश मोठ्याने बोलतो, आता संपलं सर्व. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची मिस इंदोर, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. त्यावेळेला तो तिच्यावरती धावत जात असतो. तेवढ्यात तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव राकेशचं थोबाडच फोडतो. तो राकेशला बोलतो, तुझी हिंमत कशी झाली मिस इंदोरवरती धावत जाण्याची? त्यावेळेला मात्र राकेश खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच राकेश मोठ्याने बोलतो, पुरे, आता मला या विषयावर वाद नाही घालायचा. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा तुला आता माझ्यावरती विश्वास ठेवावा लागेल. या मूर्ख माणसावरती विश्वास ठेवू नकोस. स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेशील. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. अर्णव खूप मोठ्याने बोलतो, आता पुरे, आता विषय ताणायचा नाही आहे मला. तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर, मी या माणसाशी लग्न करणार नाही आहे, तुम्ही काळजीच करू नका. तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश असतो आणि म्हणतो, बघितलंस स्वतःच्या आयुष्याची कशी वाट लावलीस ती. तेव्हा मात्र त्याला चांगलाच राग आलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ईश्वरीच्या वडिलांना असं काय माहिती आहे की ईश्वरीच्या वडिलांनी राकेशशी लग्न करायचं नाही असं ईश्वरीला सांगितलं? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.